परांजपे ऑटोकास्ट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे ऑटो कंपोनंट्सच्या उत्पादन क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. गेली 37 वर्षांपासूनही अधिक काळ व्यवसायात असणाऱ्या या कंपनीचे विविध प्लांट्स, फाउंड्रीज आणि मशीन शॉप्स पुण्यापासून जवळच असणाऱ्या शिरवळ आणि सातारा इथं आहेत. आपल्यामुळे आपल्या सभोवतालच्या समाजाचाही विकास व्हावा या कंपनीच्या धोरणाला अनुसरून कंपनीकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यापैकीच एक आहे पूर्व प्राथमिक शिक्षण गुणवत्ता विकसन प्रकल्प. नोव्हेंबर 2014 पासून सुरू असणाऱ्या या प्रकल्पामध्ये सरकारी अंगणवाड्यांमधून मिळणाऱ्या पूर्व प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. समाजात काही बदल घडवायचा असेल तर मुलांवर बालवयातच काम करायला हवे. कंपनीने पूर्व प्राथमिक शिक्षणात काम करण्याचा विचारपूर्वक निर्णय घेतला. काही CSR प्रोजेक्ट्समध्ये एक रकमी मदत करण्याची वृत्ती असते किंवा काही धर्मदाय करण्याचा कल असतो. परंतु आमचा असा विश्वास आहे की सस्टेनेबल चेंजसाठी सातत्यपूर्ण मदत करण्याची आवश्यकता असते. मुलांचा पाया पक्का करून एक स्वयंपूर्ण समाज घडवण्याची आमची इच्छा आहे. मुलांची शारीरिक वाढ व त्यांच्या मेंदूचा विकास होण्याच्या दृष्टीनं बाल्यावस्थेचं वय महत्वाचं मानलं जातं. या वयात मिळालेला योग्य आहार आणि प्रेरक असं शैक्षणिक वातावरण याचा मुलांच्या भविष्यावर दूरगामी परिणाम होतो. संशोधनामधनं हे सिद्ध झालंय की चांगलं पूर्वप्राथमिक शिक्षण घेतलेल्या मुलांमध्ये शाळा गळतीचं प्रमाण कमी आहे. ती उच्च शिक्षण घेताना दिसतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या परिस्थितीला अनुकूल असे योग्य पर्याय निवडण्याची क्षमता असते आणि सामाजिक समायोजन त्यांचं चांगलं होतं. म्हणूनच पूर्वप्राथमिक शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भागधारकांनी एकत्र मिळून प्रकल्पामध्ये काम करणं गरजेचं होतं. सरकारी अंगणवाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या पूर्व प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीनं प्रकल्पाची आखणी करण्यात आली. प्रकल्पासाठी खंडाळा ICDSच्या शिरवळ बीटमधील 52 अंगणवाड्यांची निवड करण्यात आली. अंगणवाड्यांमध्ये सुरू असणाऱ्या पूर्व प्राथमिक शिक्षण कार्यक्रमाचं स्वरूप तसंच त्यामध्ये येणाऱ्या अडचणी काय आहेत हे समजून घेण्यासाठी पायाभूत अभ्यास करण्यात आला. पायाभूत अभ्यासातून लक्षात आलं की अंगणवाडीतील शिक्षणाची गुणवत्ता वाढवायची असेल तर गरज आहे ती शासनानं नेमून दिलेला अभ्यासक्रम योग्य पद्धतीनं शिकवण्याची, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची क्षमता वाढवण्याची, बालकेंद्रीय आणि कृतिशील शिक्षण पद्धती राबवण्याची, तसंच मुलांसाठी त्यांच्या वयानुरूप आणि विकासासाठी योग्य असं शैक्षणिक साहित्य व खेळाचं साहित्य देण्याची. पायाभूत अभ्यासातून मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे प्रकल्पाचा आराखडा निश्चित करण्यात आला. आवर्ती प्रशिक्षण, प्रत्यक्ष अंगणवाडीतील मार्गदर्शन आणि मूल्यमापन यांचा मेळ असणं हे या प्रकल्पाचं वैशिष्ट्य. दर महिन्याला होणारे प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रत्यक्ष मुलांबरोबर काम करताना अंगणवाडी सेविकेला समन्वयकाकडून महिन्यातून 2 ते 3 वेळा मिळणारे मार्गदर्शन ही या प्रकल्पाची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक असणारं वातावरण त्यांना घरातूनही मिळावं म्हणून सांभाळकर्त्यांना देखील प्रकल्पात सहभागी करून घेण्यात आलं आहे. शाश्वत स्वरूपाचा बदल घडवून आणायचा असेल तर ICDSच्या संबंधित अधिकाऱ्यांचाही प्रकल्पात सहभाग मिळणं आवश्यक होतं. यामध्ये आम्ही ICDS सुपरवायझर आणि कंपनी स्टाफ एकत्र येऊन आमची दरमहा एक बैठक होते. या बैठकीमध्ये मागील कामकाजाचा सगळा आढावा घेतला जातो. तसंच पुढील कामाचं नियोजन केलं जातं आणि आमच्या जॉईंट व्हिजिट होतात. जॉईंट व्हिजिटमध्ये आम्हाला या पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या ज्या काही अडचणी असतील त्या आम्ही एकत्रित येऊन सोडवण्याचा प्रयत्न करतो. केवळ 3 वर्षांच्या कालावधीतच प्रकल्पातील अंगणवाड्यांमध्ये सकारात्मक बदल दिसू लागले. अंगणवाडीतील उपलब्ध जागेचं नियोजन आणि बालकेंद्रीय शैक्षणिक वातावरण हे महत्वाचे बदल दिसले.
कंपनीकडून अंगणवाडीमध्ये मुलांच्या वयाला आणि विकासाला योग्य असं शैक्षणिक साहित्य आणि खेळाचं साहित्य दिलं गेलं. मुलांना दिलं जाणारं शिक्षण आणि त्यांचा परिवेश याचं एकमेकांशी नातं असणं गरजेचं आहे. त्यासाठी अंगणवाडी ताई आजूबाजूच्या परिसरातूनही काही साहित्य गोळा करते. प्रत्येक अंगणवाडीमध्ये आठवड्याचं वेळापत्रक तयार असतं आणि त्यानुसारच मुलांबरोबर कृती घेतल्या जातात. प्रज्योत, तू बाईंच्या बरोबर जाऊन बघून ये रे, आज वारं कसं आहे. छान. बालकांचं शिक्षण हे कृतीयुक्त असलं पाहिजे हा दृष्टिकोन रुजल्यामुळे अंगणवाडी ताईंना सुद्धा मुलांमध्ये असणाऱ्या कौशल्यांची जाणीव झाली आहे. आकार वेगळा आहे पण रंग सारखा आहे. अशी 2 कार्ड काढून द्यायचे. बर. या प्रकल्पामुळे अंगणवाडी ताईच्या मुलांना शिकवण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडून आला आहे. शेपटीवर करू नको, तू पडल, मला नीट बैलगाडी चालवा येत नाही. त्यामुळं तिचं मुलांबरोबर असणारं नातं देखील बदललं आहे. अंगणवाडी ताई आणि मदतनीस या दोघीही आता आपापल्या कामात आनंदी आहेत. या प्रकल्पाच्या परिणामांचा अभ्यास केल्यावर असं दिसून आलं की प्रकल्पामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोघींच्या ज्ञानात, दृष्टिकोनात आणि कौशल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. प्रकल्प सुरू होण्यापूर्वी ना आमच्या अंगणवाडीमध्ये वेळापत्रक नव्हतं. नुसती गाणी, गोष्टी, मुलांना अंक वगैरे लिहायला लावायचो आम्ही. जास्त करून आम्ही बोलायचो आणि मुलांना कमी संधी मिळायची बोलायची. अशा पद्धतीने चालू होतं. कंपनीकडून आम्हाला खेळणी मिळाली, परत पुस्तकं मिळाली, परत पेपर मिळाले होते ते ह्याच्यासाठी, कलर मिळाले, असं बोर्ड वगैरे त्यांनी सगळं ते येऊन सगळी तयारी वगैरे करून दिली आम्हाला. मुलांना आम्हाला घरी जावं लागायचं बोलवण्यासाठी. आता मुलं स्वतःहून अंगणवाडीत येतात. पालकांना खूप आनंद वाटतो की इथं मुलं आपली छान प्रकारे शिकतात. उत्साहाने शाळेत मुलं यायला लागली रोजच्या. आणि पट पण आमचा चांगला आहे. इथं माझ्या सर्वेमध्ये 3 इंग्लिश मीडियम आहेत, तरीसुद्धा माझा पट 28 आहे. ह्या प्रकल्पात आल्यापासून जास्त ओरडणं किंवा मोठ्या आवाजात बोलणं, मारणं हे खूप म्हणजे कमी झालंय. मुलांवर हळू बोलायचं, मुलांना शांतपणे हे करायचं, एकमेकांना मदत करायला सांगायची. हे सगळे जे नियम आहेत ते नियम आम्हाला पण लागू झाले. जसा हा प्रकल्प सुरू झाला तसा आम्ही दोघींना म्हणजे जास्त एकमेकींशी संवाद साधावा लागतो. पहिलं नाही, पहिलं त्यांचं त्या काम करायच्या, माझं मी, असं जास्त संवाद नसायचा दोघींच्यात. आता तसं नाही, एकमेकींशी बोलल्याशिवाय होतच नाही. याचबरोबर हेही दिसून आलं की मुलांचा सर्वांगीण विकास घडवून आणणाऱ्या या प्रकल्पाच्या शिक्षण पद्धतीनं शिकलेली मुलं प्राथमिक शाळातील इयत्ता 1लीच्या वर्गात जाण्यास अधिक सक्षम आहेत. या अंगणवाडीतून जी मुलं आमच्याकडे आलेली आहेत ती शास्त्रीय दृष्टिकोनातून तयार होऊन या ठिकाणी आली. त्यामुळं आमचं आणि शाळेचं काम पर्यायानं बरंचसं हलकं झालेलं आहे. आतापर्यंत या प्रकल्पामुळे 50 अंगणवाडी केंद्र आणि त्यातील अंदाजे 1000 मुलांना लाभ झाला आहे. तसंच यामुळे 50 अंगणवाडी सेविका, 50 मदतनीस, ICDS सुपरवायझर आणि प्रकल्प समन्वयक यांच्या कौशल्यांमध्ये आणि क्षमतेमध्ये वाढ झाली आहे. परांजपे ऑटोकास्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शिक्षण गुणवत्ता विकसन प्रकल्पामुळे एका शाश्वत बदलाची सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाची व्याप्ती जसजशी वाढेल तसं अनेकानेक मुलांच्या आयुष्यात बदल घडणार आहे. यातून मुलांचं भविष्य तर बदलेलच, पण त्याचबरोबर एक उद्यमशील आणि निरोगी समाज घडण्यास मदत होईल यात शंका नाही. मुलांना आपण काहीतरी पुढं घडवू हा खरं मनापासून आनंद आहे ह्याच्यातच, की कामात खूप आनंद वाटतो आम्हाला.